पुण्यामधील एकता नगर आणि सिंहगड रोड भागामध्ये पाणीच पाणी। खडकवासला धरणामधून 45,705 क्युसेकने विसर्ग। मुख्यमंत्री शिंदे आज पुण्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करणार। नाशिकमध्ये पावसाची संततधार। गोदावरी नदीला पूर। तुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, तर रामकुंड परिसरामधील अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकसह देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधारेचा इशारा। पालघर, पुणे, नाशिक, सातारा आणि रायगडला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट। श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवार निमित्त राज्यातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, परळीचं वैजनाथ, कोल्हापूरचं कोपेश्वर, अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिरही गजबजलं। राज ठाकरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। सोलापुरातील 11 विधानसभा मतदारसंघांचा घेणार आढावा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज बारामतीत कार्यकर्ता मेळावा। लोकसभेमधील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार करणार मार्गदर्शन। अमरावतीत पुन्हा एकदा कडू विरुद्ध राणा संघर्ष। अचलपूर मतदारसंघातील फिनले मिलवरनं खडाजंगी। राडा झाल्यानं काही काळ तणावाचं वातावरण। केंद्र सरकार छाटणार वक्फ बोर्डाचे पंख। वक्फ कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणणार विधेयक। आता वक्फ बोर्ड कोणतीही जमीन थेट आपली मालमत्ता घोषित करू शकणार नाही। जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवल्याची 5वी वर्षपूर्ती। आजच्याच दिवशी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा झाला होता इतिहास जमा। बांगलादेशातील हिंसाचारात आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू, तर 100हून अधिक जण जखमी। सरकारकडून अनिश्चित काळासाठी संचारबंदी, तर पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची आंदोलकांची मागणी।